मित्रांनो, आज जाणारी मी माझ्या मामाच्या धनावर व्लॉग बनवायला. ही माझी मम्मी, आता पप्पा येतील, मग आम्ही जाऊ आमच्या धरणावर. मग इकडे व्लॉग बनवू थोडं. पप्पा मला सांगणार आहे कुठे काय आहे काय नाही. तिथं माझ्या मामाने झिंगे सोडलेले, झिंगे ते दाखवेन मी तुम्हाला पुढे. मी आमच्या गावातून निघालो माझ्या मामाच्या धरणाकडे जायला. माझ्या पप्पांना मी आता सोबत चाललो धरणावर. पप्पा गाडी चढवत आहे वरती माझ्यावाले. इकडनं जायला रस्ता नाही, पा रस्ता एवढा खराब आहे इकडनं. पा हे बघ एवढा खराब रस्ता आहे, तरी गाडी चढवत आहे पप्पा वरती. बघा केवढा भारी नजारा इकडे. बघा एकदम दाखवतो तुम्हाला वरती जाऊन मी. त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. इकडनं बा धबधबा वाहतोय खालती. आता इथून आता जाऊ आम्ही आतमध्ये. रस्ता आहे, ह्या रस्त्याने मधात दाखवतो तुम्हाला पुढे मी झर्रा. हे बघा मी आता आतमध्ये आलोय, मला दाखवतो मी मधामध्ये एकदम मस्त झर्रा. आता उतरून जातो मी खालती. थांबा जरा, इकडे कोणी येत नाही, पूर्ण सुमसाम जागा ही. मी फर्स्ट वेळ जेव्हा आलो तर माझा पूर्ण जीव घाबरत होता. एक मित्र होता माझा आणि एक मी होता. या ठिकाणी गाडी लावली होती आम्ही आमच्यावाली. इकडे कोणीच नव्हतं तेव्हा, पूर्ण सामसुमी. आता पण कोणीच नाही आहे. हे बघा आता आलोय मी झर्रावरती. तुम्हाला आवाज येतच असेल माझावाला. हे बघा, हे बघा कसा झर्रा वाहतो इकडे. आता या ठिकाणी मी आलोय. मी आतमध्ये जाऊ शकत नाही आहे, तुम्हाला दाखवलं असतं मी. इकडनं माझा जायला जीव घाबरतोय. इकडनं जाऊया आपण मधामध्ये. जागा आहे हा. पाणी वाहतं इकडे एकदम गडूळ पाणी वाहतं इथं. हा इकडे इथं आम्हाला आता अंग घ्यायचं. आम्ही गेलो नाही इथं, आम्हाला माहीत नाही किती खोलले. जेव्हा आम्हाला माहीत पडेल ते खोल नाही आहे तेव्हा आम्ही इथं अंग देऊ. तो पण मग मी माझ्या याच्यामध्ये ब्लॉग टाकेल. नक्की बघ जा तुम्ही. वा आलोय मी आता. जरा मस्त पाणी मग देव पाणी. आता मी या झरणाच्या वरच्या साईडला जातोय. त्या ठिकाणी आम्ही झाडी लावलेली आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. कशासाठी लावली आहे ते पण सांगतो. थांबा, आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हे बघा किती खूप या जागा आहे. या जाग्यातून आम्हाला जायचं आहे. एकदम कोणी पण इथं आलं त्याला काहीच समजणार नाही, है की नाही. काही कान पण झालं तर काहीच समजणार नाही या ठिकाणी. बघा किती खूप या जागा आहे. बा हे पप्पा चढताय वरती. आता मी पण जातो वरती जरा. ती पायऱ्या पण एवढीशा आहे. अरे बापरे, एकदम खतरनाक रस्ता आहे. हे बघा या साईडून जायचं आम्हाला. हे आम्ही आलो वरती. तर वरती आलेलो आहे मी. बाई या ठिकाणी होता तो, वाच होता तो झर्रा. खूप दमून गेलो मी. ते पायऱ्या सोडून 5च होत्या पण एकदम मोठ्या मोठ्या होत्या. हां हे बघा इथून तो झर्रा वाहत होता. इकडून या साईडने तो झर्रा वाहत होता. आता आम्ही वरच्या साईडला आलो तिच्यावाल्या. आता आतमध्ये जाऊ. तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये. ह्याच्यामध्ये माझ्या मामाने झिंगे सोडलेले. बरं तो माल अजून चालू झाला नाही. जेव्हा ते माल मारतील ना शिकारी लोक, तेव्हा मी परत दाखवेल तुम्हाला. त्याच्यावर पण मी ब्लॉग टाकेल माझावाला. तो बघ जा तुम्ही एक वेळेस. बघा कशी एकदम सुमसाम जागा आहे, कोणीच नाही इथं.
ही आम्ही जी जाळी लावली समोर, ती जाळी याच्यासाठी आहे की जेव्हा पाणी जास्त वाढल्यानंतर तो माल आहे ना तो वरतून वाहून जातो, तर त्याच्यामुळे आम्ही ती जाळी लावली आहे की तो माल वाहू नये म्हणून. इथं आतमध्ये जाऊ शकतो आपण, आतमध्ये तिथपर्यंत खोले का बंदे पायाने जाणार मधात, पॅन वरती करून. आता मी पाण्यामध्ये जातोय, हे मला खोल दिसते, कसं जास्त खोल नाही आहे, थोडंच आहे. त्या पाण्यात जातोय मी आता वरती झाडीजवळ. पहिले या ठिकाणी काहीच पाणी नव्हतं, पण आता जरा पावसाळा असल्यामुळे पाणी वाढल्यामुळे या ठिकाणी पण पाणी जमा झालं आहे जरा. हे बघा, ही जाळी लावली आम्ही या ठिकाणी. ते शिकारी लोक नाही आहे आज, त्या दिवशी होता तो एक शिकारी, त्यांनी मारली होती एक मच्छी आमच्या समोर. हे बघा, अशी जाळीची आम्हाला जाळी लावावं लागते. ही जी जाळी आहे अशी लावावं लागते, म्हणजे याच्याने ते माल वाहून नाही जात आमचा. आणि त्याच्यावर असे आम्ही खालती स्टोन ठेवता, पत्थर जे आहे ते ठेवलेलं असतं त्याच्यावर. ते झिंगे असताना छोटे छोटे ना, तर ते वाहून जातात मग, त्याच्यामुळे मग ते लावून ठेवलं आहे. या ठिकाणी मी आलो आहे, हे बारीक बारीक जागा आहे, या पाण्यामध्ये मी चालतोय. आता एक दिवस आम्हाला यायचं आहे या ठिकाणी, आम्ही आंघोळ करायला एक दिवस येऊ. माझे मित्र, मी, आम्ही सगळेजण या ठिकाणी यायचं आहे एक दिवस आम्हाला. मग इथं आल्यानंतर आम्ही इथं आंघोळ वगैरे करू एकदम मस्त. या ठिकाणी जरा खोल पण आहे, पण येऊ आम्ही एक दिवस आंघोळ करायला या ठिकाणी. हे पाणी साचलेलं जेव्हा मागच्या वेळेस जेव्हा मी आलो होतो तेव्हा नव्हतं हे, कारण की जेव्हा पाणी एवढं वाढलं नव्हतं. पण काल आमच्याकडे एकदम खतरनाक पाऊस पडला रात्री, त्यामुळे ते पाणी जरा थोडं वाढलं तर ते व्हायला लागलं आहे. मग आम्ही येऊ आता, बघू उद्या आलं तर उद्या, जमलं तर उद्या येऊ, आंघोळ वगैरे करू इथं. चला आता आम्ही बघून झाला आमचं, आता आम्ही घरी जायला निघतोय. एवढंच होतं आपल्या या आजच्या व्लॉगमध्ये. प्लीज आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि सगळ्यात जास्त सबस्क्राईब करा. चला बाय बाय गाईज.